आता आपण एक थोडासा जे आमच्या कॅप्टन आहेत त्याचा सत्कार करणार आहोत. तर जोरदार त्याने स्वागत करूया. जोगळेकर कोटेर मॅडम यांचं. या मॅडम. नमस्कार. त्यांना आम्ही गुरुमाऊली म्हणतो. म्हणजे आपल्याकडे ना कॅटेगरी आहे, डॉक्टर चांगला डॉक्टर, वकील चांगला वकील, तसं गुरु चांगला गुरु. कारण काय आहे की त्या नुसत्याच गुरुची भूमिका बजावत नाही, तर त्या प्रत्येक माणसाकडे विद्यार्थ्याकडे जातीने बघतात. कारण काय असतं, प्रत्येकाची सांपत्तिक स्थिती, त्याचा स्वभाव, त्याचे प्रॉब्लेम्स. काही लोक सतत फिरतीवर असतात, काही लोक लांबून येतात. आमची नम्रता धावपळ कुठून कुठून येते, आहे की नाही. तर त्या सगळ्यांकडे लक्षात येतात आणि सगळ्यांची प्रोग्रेस फक्त गाण्यामध्ये नाही तर बाकी पण आयुष्यामध्ये त्याचे काही प्रॉब्लेम्स असतील, कारण त्यांना तो हक्क आहे. त्यामुळे त्या सगळ्या सर्वांगीण विकास कसा होईल याकरता मॅडम लक्ष देतात. आणि त्यांची एक छोटीशी ओळख फार मोठी आहे, ती म्हणजे सतार या विषयात त्यांनी संगीत विशारद केलेलं आहे, सतार या विषयात. आणि 40 वर्ष त्या शिकवत आहेत. त्यामुळे त्यांना प्रत्येक गाणं, गाण्यातल्या अंतरा, त्यातले म्युझिक, त्यातले बारकावे. पण मग अशी म्हटलं की त्या आमच्या जुबिन मेहता आहेत, त्या फक्त सांगतात काय करायचं काय नाही ते. आणि त्यांची आता नवीन ओळख हळूहळू आम्ही करून देणार तुम्हाला हळूहळू, ती म्हणजे संगीतकार. जोरदार टाळ्या त्या मॅडम करता. त्यांनी आता एका रामाच्या भजनाला संगीत दिलेलं आहे, कंपोज केलेलं आहे आणि ती प्रोसेस चालू आहे. पुढल्या वेळी त्यांची एक वेगळे ओळख त्या प्रकारे आम्ही करून देऊ. ते आता सध्या प्रोसेसमध्ये आहे. बरोबर ना मॅडम? तर मॅडम तुम्हाला मला प्रश्न विचारायचा आहे की ॲज अ संगीतकार काम करताना तुम्हाला तुमचा अनुभव, तुमच्या वडिलांचा अनुभव आणि तुमचा भाऊ पण ह्या क्षेत्रामध्ये आहे, तर ह्या सगळ्याचा काय उपयोग झाला का हे सांगा, पहिला प्रश्न. आणि मी तुमचं मनोगत व्यक्त करा. अच्छा, धन्यवाद. थँक्यू. आणि सर्व प्रेक्षकांना पहिला मनापासून धन्यवाद की नेहमी मी इथे आले की हे बोलतच असते की माझ्याकडे येणारे विद्यार्थी, त्यांना मी घडवण्यापेक्षा त्यांच्यामुळे मी घडले असं म्हणेन. की एवढे विद्यार्थी आले नसे तर माझ्याकडनं काही त्यांच्यासारखं वेगळं समज, वेगळं लॉजिक, याच्यातनं मला त्यांना काय पाहिजे आणि कसं लवकर पिकअप होईल हे त्यांच्यामुळे मी शिकू शकले त्यांच्याकडनं आणि नंतर त्यांना शिकवलं. आणि पहिले सगळ्यात महत्त्व की हे सगळं करताना, असा काही प्रोग्राम करताना प्रेक्षकांनी आम्हाला कायम साथ दिली. आणि असाच आमचा तुम्हाला आमच्याकडनं असे दर्जेदार प्रोग्राम मिळतील आणि आपण आम्हाला असाच साथ द्यावा. हां. आणि दुसरं म्हणजे वडील तर संगीतकार होते, नंतर गीतकार पण, म्हणजे अष्टपैलू होते ते. शाळेत होते तरी पण शिक्षक असून पण वेगळ्या भरपूर एक्स्ट्रा करिक्युलम ॲक्टिव्हिटी होत्या. माझा भाऊ पण आहे, बही पण आहे. आणि मी पण आता इथे शिंदे सर आलेले आहेत. शिंदे सर इथे या जरा. कुठे गेले बाहेर गेले. बरं, ठीक आहे. शिंदे सरांनी पहिल्यांदा मला एकदा असं हे गीत रामायण, आपलं सुधीर फडक्यांचं तर आहेच, पण त्यांनी मला गीत रामायणाचं एक पुस्तक दिलं आणि त्यांनी सांगितलं हे जे कवी इथे माझ्याबरोबर आलेत त्याला तुम्ही चाली द्या. तर म्हटलं मी चाली देऊ? म्हटलं मी कधीच गेलं नाही आहे, कारण चाली देणं हे खूप कठीण आहे. पण मी त्याच्यात अनुभव सांगते की त्यावेळेस मला वेळ पण होता आणि मी जवळ 18 दिवसात 15 चाली तयार झाल्या माझ्या. आणि म्हणजे भजनाच्या स्वरूपात. आणि त्याला नो डाऊट की माझी शास्त्रीय ह्याची मला मदत तर झाली, कारण शब्दांच्या अर्थाने, त्या रागाच्या बांधणीने मी साधारण तशा त्या चाली केल्यात. लवकरच येतील आता इथे, म्हणजे साधारण पुढच्या वर्षीपर्यंत व्हाव्यात, रामाची इच्छा. बाकी काय. आणि मी म्हणते ना की चाल सुचणं हे सगळं वरनं असतं, असं माझा अनुभव आहे. की क्लिक व्हायला पाहिजे की ही चाल इथे फिट आहे की ते होऊन जातं. म्हणजे आपण काय, मी मोठी नाही, पण मला असं अनुभवलं मी की बसलं, कोणी सांगितलं ही मला चाल करून देतं, होत नाही, त्याला वेळ द्यावा लागतो. वरनं झाली आपल्याला काही म्हणजे संकेत येतात, तसं झालं की होतं. बस. क्या बात आहे, क्या बात आहे. वा वा वा, जोरदार टाळ्या मॅडम करता. छोटासाच अनुभव आहे, पण भरपूर मजा आली म्हणजे त्याच्यात मला. सुरुवात आहे, ही सुरुवात आहे. हो, सुरुवात आहे. अजून पुढे जायचं आपल्याला भरपूर. आणि अजून एक आहे माझ्याकडे. हो ना. 26/11 आता काल झालं. हो हो हो. रमेशजी बप्पीदा होते ना इथे आता, त्यांनीच एक प्रोजेक्ट आणलंय. ओ रमेशजी या.
त्यांनी एक असं 26/11वरती गाणं आणलं आहे, तर त्यांची इच्छा आहे की आपण त्याला ट्यून करावी. आणि ते जी कोण व्यक्ती आहे ती झिंगलची माहीर आहे, त्याने 3,500 झिंगल्स केले आहेत. अशा माणसाकडे आपली चाल जाणं हे माझं मी भाग्य समजते. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे गाण्याने मला सगळं हो, हो, दिलं, बरोबर. बाकी काही नाही. आणि मॅडमचा सत्कार